हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण अपार कष्ट आणि नाविन्यपूर्व प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचे मानवमुक्तीचे स्वप्न साकारणाऱ्या देहवेड्याची गोष्ट जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझा आणि प्रकाशचा जन्म आनंदवन सुरू होण्यापूर्वीचा, त्यामुळे आनंदवनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत असं मी म्हणू शकतो. मी 5-6 वर्षाचा होईपर्यंतच्या थेट आठवणी माझ्यापाशी नाहीत, पण ताई, बाबा आणि इतर कार्यकर्त्यांच्या तोंडून अनेक वेळा ऐकल्यामुळे आनंदवनाच्या जन्माचा काळ मी स्वतः अनुभवल्यासारखाच माझा सोबत आहे. आनंदवन सुरू होण्याआधी बाबांनी केलेल्या श्रमाश्रम प्रयोगाबद्दलही असंच म्हणता येईल. त्यावेळी मी अवघा एखाद्या वर्षाचा असेन, पण ते दिवस जणू माझ्याही आठवणींचा भाग झाले आहेत. त्यातून मिळालेल्या पोषणावरच मी वाढलो घडलो आहे. आनंदवनाबद्दल माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणं कठीण आहे असं लोक नेहमी बोलतात, पण हेही खरं की आनंदवनाआधी बाबांनी केलेल्या श्रमाश्रम प्रयोगाबद्दल फारसे कोणाला माहिती नसेल. माझ्या मते बाबांनी आनंदवनामध्ये जे काम उभं केलं त्याचा पाया श्रमाश्रमाच्या उपक्रमामध्ये होता, किंवा त्या आणि सहकार तत्त्वावर वकिली करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. बाबांचे घराणे मालगुजार, जमीन जुमला असलेले संपन्न. बाबांचे वडील सरकारी नोकरीत होते. ते मूळचे चंद्रपूरचे, म्हणजे तेव्हाच्याच आज्ञांचे. पुढे त्यांनी नागपूरच्या धरमपेठ या उच्चभ्रू भागात बंगला बांधला. त्यामुळे शाळकरी वयापासून बाबांचे राहणीमान अनछंद त्या इतमामाला साजेसे होते. बाबांना शाळेत सोडायला घोडागाडी येत असे. पुढे ते कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या हातात मोटार आली. उंची कपडे, खाणेपिणे, मौज-मस्ती यासाठी बाबांच्या हातात सतत पैसा खुळखुळत असे. कॉलेजमध्ये असताना ते कुस्तीच्या आखाड्यावर जाऊ लागले. रोज 1000 दंड बैठका ते काढायचे. कुस्तीत मिळालेली पदके शर्टाला नव्हे तर थेट छातीला पिना टोचून अडकवायचे. पुढे त्यांना शिकारीचा छंद जडला. तोही कसा तर मचाणाचा आसरा न घेता ढाण्या वाघाला थेट समोर जाण्याचा. संगीताच्या मैफिलींना त्यांची कायम हजेरी असायची. इंग्रजी चित्रपट पाहणे आणि त्यावर परीक्षण लिहिणे हाही त्यांचा आवडता छंद होता. त्यातून ग्रेटा गार्बो आणि नॉर्मा शिअरसारख्या त्या काळातल्या हॉलिवूड गाजवलेल्या नट्यांशी त्यांची पत्रमैत्रीही झाली होती. तर एकूणात आमचा बाप अवलिया होता. एखादी गोष्ट करायची ठरवली की त्यांचे टोक गाठायचे, हा त्यांचा स्वभाव. त्यांना लहानपणापासून रवींद्रनाथ टागोरांची ओढ होती. टागोरांचे गीतांजली वाचण्यासाठी त्यांनी बंगाली शिकून घेतली होती. रवींद्रनाथांना भेटण्यासाठी ते थेट शांतिनिकेतनलाही जाऊन पोहोचले होते. अशा या उत्कट माणसाला त्या काळच्या क्रांतिकारी चळवळीबद्दल प्रेम वाटलं नसते तरच नवल. बाबा श्रीमंत असले तरी ते समाजापासून अलिप्त नव्हते. उलट त्यांना माणसांबद्दल, समाजाबद्दल प्रेम होते. नागपूरमध्ये कॉलेजात असताना त्यांचा क्रांतिकारक राजगुरूंशी संबंध आला होता. त्या चळवळीमध्ये ते झपाट्याने ओढले गेले होते, पण नंतर तितक्याच झपाट्याने ते त्याहूनही बाहेर आले. कोणालाही एका श्रीमंत पोराची उत्तम धरसोड वाटू शकते, पण माझ्या मते त्याचा आत्मशोध सुरू होता. आपल्या जगण्याचे उद्दिष्ट काय याचा प्रयोगशील शोध. बाबांच्या क्रांतिकारी चळवळीशी संबंध संपला तरी समाजाबद्दल प्रेम तसेच टिकून राहिले. अधिकाधिक घट्ट होत गेले. त्यांच्या मनाने घेतले की डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची, पण बाबांनी वकील व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यावरून दोघांचे अनेकदा खटके उडत. खरं तर बाबांनी डॉक्टरकीच्या प्रवेशाची तयारी केली होती, पण शेवटी वडिलांच्या इच्छेला मान देऊन ते वकील झाले. सुरुवातीला मध्य प्रांतातल्या दुर्ग या गावी माजी आमदार आणि वकील विश्वनाथ तामसकर यांच्याकडे त्यांनी वकिली केली. राष्ट्रीय आंदोलनात तामसकर वकील पकडले गेले तेव्हा बाबांनीच त्यांचा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला, पण फौजदारी दाव्यामधला एकूण व्यवहार त्यांना उबग आणणारा होता. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांकडे वकिली सोडून देण्याचा विचार बोलून दाखवला, पण वडिलांचे म्हणणे होते की वाटल्यास बाबांनी फौजदारी सोडून फक्त दिवाणी दावे स्वीकारावेत, पण वकिली सोडू नये. बाबांच्या आयुष्यातले पुढचे पाऊल होते ते श्रमाश्रम प्रयोगाचे. तिथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन श्रम करतात आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.
असा आश्रम म्हणजे श्रमाश्रम. हा एक साम्यवादाचा प्रयोगच होता म्हणा ना. वरोऱ्यातल्या बाबांचे मित्र बॅरिस्टर राखरू पाटील ICS यांच्या आऊट हाऊसवर बाबांनी 18 पगड मागास जातींना घेऊन राहायला सुरुवात केली. बाबा तेव्हा ऐनतिशीत होते. नुकतेच लग्न झालेले होते. त्यामुळे सोबत पत्नी साधना, पूर्वाश्रमीची इंदू होती. सकाळी उठून प्रत्येकाने आपापल्या कामावर जायचे. संध्याकाळी परत आल्यावर सर्वांची दिवसभराची कमाई एकत्र करायची आणि त्यातून सर्वांचा खर्च चालवायचा. अशी पद्धत इथे अवलंबली गेली होती. संध्याकाळी सगळे मिळून प्रार्थना म्हणत आणि मग एकत्र जेवण होई. प्रार्थना ही कशी तर सर्वधर्मीय. पुढे आनंदवनातही बाबांनी तीच पद्धत रूढ केली. आजही आमच्या आनंदवनात ना मंदिर आहे ना मशीद. तिथे प्रार्थना होते ती फक्त मानवतेची. हे आऊट हाऊस अगदी आडबाजूला एका मुस्लिम दफनभूमीजवळ होते. आऊट हाऊसजवळ पाटलांची थोडीफार जमीन होती. तिथे सगळे मिळून भाजीपाला पिकवेत. बाबा वरोराच्या बाजारपेठेत जाऊन तो विकत. विकणे कसे तर खरेदी करणाऱ्याने त्याला योग्य वाटेल तेवढे पैसे द्यावेत आणि हवा तेवढा माल घेऊन जावे. या पद्धतीमुळे समाजात कोण खरं श्रीमंत आणि कोण गरीब यातला भेदाभेद उघड होऊन जायचा. श्रीमंत लोक 4-2 पैसे टाकून टोपलीभर वांगे घेऊन जायचे आणि या पागल वकिलांची कशी जिरवली असे मनोमन म्हणायचे. तर दुसरीकडे मोलमजुरी करणारी गरीब माणसे मात्र भाजीपाल्याचा जो काही भाव असेल त्यापेक्षा जास्त पैसे देऊन भाजी खरेदी करून जायची. या श्रमाश्रम प्रयोगात अस्पृश्यतेलाच काय, विषमतेलाही स्थान नव्हते. सारे एकाच पातळीवर. ना जातीचा भेद ना श्रमजीवी बुद्धिजीवी यांच्यात फरक. श्रमाश्रमाच्या प्रयोगामागची कल्पना बाबांची असली तरी या प्रयोगाचा कणा होत आमची आई म्हणजेच ताई. बाबा आणि इतर पुरुष मंडळी कामासाठी बाहेर असेत, पण एवढ्या मोठ्या कुटुंबाचा डोलारा सांभाळण्याचं काम ताईने केले. खरं तर ताई अतिशय कर्मठ ब्राह्मण कुटुंबात वाढलेली होती. नाना जाती धर्माच्या मंडळीसोबत राहणे हा तिच्यासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता. पण ताईने तो पचवला. एवढेच नव्हे तर बाबांचे पुरोगामी विचार तिने स्वतःच्या अंगी मुरवले. श्रमाश्रमाच्या प्रयोगात ताईने अफाट कष्ट केले. सर्वांचा स्वयंपाक, झाडलोट, पाणी भरणे, कुटुंबातल्या सर्व मुलामुलींची काळजी घेणे ही कामं थकवणारी होती. पण हे सर्व करून ती झाडू विणण्यासारखी अनेक कामंही शिकली. असल्या कामांची सवय नसल्यामुळे सुरुवातीला तिच्या हाताची सालटी निघत, पण ती नेटाने ते काम करत असत. बाबांच्या प्रत्येक कामात तिच्या मनापासून सहभाग असे. त्यामुळे बाबा कायम म्हणत, इंदू हा माझा आत्मा आहे. श्रमाश्रमाचा प्रयोग वर्ष-दीड वर्ष चालला, पण नंतर साथीचे रोग आणि आणखी काही कारणामुळे तो बंद पडला. पण बाबा खचले नाहीत. त्यांचे म्हणणे होते, हे मुलं पडले आहे ते पुन्हा उठून धावण्यासाठी. या प्रयोगातून जे मिळायचे ते मला मिळाले आहे. अशा अपयशातूनच पुढील दिशा निश्चित होत जात. श्रमाने आत्मशुद्धी होते, श्रमातून निर्मिती होते. ही जीवनदृष्टी बाबांना या प्रयोगातून मिळाली होती. पुढे त्यांनी शून्यातून आनंदवनासारख्या प्रतिसृष्टीची निर्मिती केली, ती याच दृष्टीच्या बळावर. बाबांच्या कामाकडे केवळ कुष्ठरुग्ण किंवा अंध अपंगांसाठी केलेले काम या दृष्टीने बघणे अपुरे आहे, असं मी म्हणतो. ते त्यामुळेच बाबांना समाजातल्या उपेक्षित वर्गावर होणाऱ्या अन्यायाची जाण होती आणि या वर्गाबद्दल बंधुत्व लक्षात घ्या. करुणा नव्हे तर बंधुत्व. समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रयोग करत राहण्याची त्यांची धडपड होती.